सिटीलिंक बस चालकाला नाशिक रोड बसस्थानक परिसरात शुक्रवारी सकाळी रिक्षा चालकांकडून मारहाण झाल्याची घटना घडल्यानं सिटीलिंक बस चालकांनी अचानक बस बंद आंदोलन पुकारलंय। त्या ठिकाणी रस्त्यावर सिटीलिंक बस ड्रायव्हर यांनी बस बंद केल्यामुळे सकाळच्या वेळेस प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले। नाशिक रोड मार्गावरून जाणाऱ्या सिटीलिंकच्या बस चालकांनी हा बंद पुकारलाय। सिटीलिंकची बस स्थानकातून बाहेर काढताना रिक्षा चालकांनी बस चालकाला दमदाटी करत वाद घातला आणि त्यानंतर रिक्षा चालकांच्या टोळक्यानं बस चालक लक्ष्मण नायकर यांना मारहाण केली। या घटनेनंतर सिटीलिंक बस चालकांनी बसेस आहे त्या ठिकाणी रस्त्यात सोडून हा बंद पुकारलाय। रिक्षा चालकांकडून अनेक वेळेस बस चालकांना शिवीगाळ दमदाटी होत असते म्हणून निषेध व्यक्त करीत बस चालकांनी बसेस बंद केल्यात। गेल्या 1.5 तासांपासून सिटीलिंक बस चालकांनी बंद पुकारल्यामुळे परिसरातील वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय। जोपर्यंत संबंधित रिक्षा चालकावर कारवाई होत नाही तोपर्यंत बस धावणार नसल्याची भूमिका बस चालकांनी घेतली आहे। तर दुसरीकडे नाशिक रोड स्थानकात परिसरात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। लक्ष्मण नायकर, सिटीलिंक बस सर्व्हिसेसमध्ये नाशिक रोड डेपोमध्ये काम करतो। आज सकाळी 9 वाजता मी सेवेत असताना नाशिक रोड येथून बारदान फाटा जाण्यासाठी बस काढलेली होती। त्यावेळेस बाजूला उभे असलेले रिक्षावाल्याने अरे रावेची भाषा करत नंतर बसने बाहेर काढल्यानंतर साईडला न काढल्यामुळे वाद झालेला। त्या वादामध्ये त्याने बसची चावी काढून घेतलेली होती। चावी घेण्यासाठी खाली उतरलो तर तेवढं शिवीगाळ करत मारझोड करायला लागले। ते 2 जण मारायला लागले, त्याच्याबरोबर असलेले अजून 8-10 जण येऊन सगळ्यांनी मिळून ग्रुपमध्ये मारले। त्यामुळे मला 2 साईडला जास्तीत जास्त मुक्का मार झालेला। नाशिक रोड रेल्वे स्टेशनच्या बाहेर असलेल्या रिक्षा स्टँडवरती असलेल्या रिक्षा चालकांचा आज होत असलेला त्रास आता बाहेर गेलेला आहे आणि आता मारामारीपर्यंत येऊन पोहोचतो। तरी हा त्रास नष्ट व्हावा ही आमची नमस्कार, मी सिटी लाईफलाईन बस डेपोचा ॲक्सिडेंटचं काम बघतो मी। आज सकाळी 10 वाजेच्या दरम्यान आमचे बस चालक नायकर यांना तेथील रिक्षावाल्याने मारहाण केली। त्याच्यामुळं थोडा आमचा प्रॉब्लेम झाला होता। मग आमच्या बस चालकांना नेहमीचा त्रास आहे हा। तिथं रिक्षावाले सर्वच रिक्षावाले तसे नाही आहे, पण ठराविक असतात आता सीटावरून किंवा काही किरकोळ याच्यावरून ते आपसात भांडत असतात, हे एक दुसऱ्यात असतं ते। पण आज त्यांनी आमच्या ड्रायव्हरला मारहाण केली, त्याच्यामुळं आमचे ड्रायव्हर बंधू थोडे नाराज झाले। मग आम्ही आता त्या ड्रायव्हरची पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे। PI सपकाळे साहेबांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं। त्यांनी स्वतः येऊन इथं आमच्या कर्मचाऱ्याशी पण बोलले। आम्ही सिटीलिंक आणि आम्ही आता इथून पुढं आमच्या ड्रायव्हरांचं असे जर काही प्रॉब्लेम आले तर नक्कीच ते त्यांची मदत घेऊन त्यांच्यावर कारवाई करणार आहे। आज जो प्रकार झाला बसवाल्याला रिक्षावाल्यांनी मारलं त्याबद्दल काय सांगाल? मी नालंदा स्टँडचा अध्यक्ष म्हणून मी बोलत आहे आणि माझ्या स्टँडचा काही संबंध नसताना माझ्या स्टँडचं नाव येत आहे आणि बाहेर येणं इथं बाहेर आडव्या तिडव्या ज्या रिक्षा लागतात हे रिक्षा नाही लागल्या पाहिजे, यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। आणि माझे रिक्षा चालक हे सगळे प्रामाणिक आहे आणि हे खूप मध्ये रिक्षा लावतात आणि माझ्या शब्दाचं पालन करता। माझे रिक्षा चालक असे करणार नाही याची मी नम्र विनंती करतो। माझं नाव किरण सांगळे, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचा मी नाशिक रोड डेपोचा अध्यक्ष आहे। आणि जे आज काही माझ्या चालक बांधवाला जे रिक्षावाल्यांनी मारहाण केली त्या संदर्भामध्ये आम्ही तो निषेध केला। आम्ही काही तास गाड्या थांबवल्या, त्याच्यानंतर त्याच्यावरती पोलिसांनी कारवाई करायचं आम्हाला आश्वासन दिले, गुन्हा दाखल करणार आहे। त्याच्यानंतर जे नाशिक रोड बस स्टँडला जे रिक्षा थांबतात, ज्या 245 रूटच्या बस थांबतात तिथं रिक्षा लागून देणार नाही, किंवा जे फळवाले बसतात त्या फळवाल्यांच्या पाठीमागे त्यांचं स्टँड आहे त्या गाड्या तिथं लागतील, अशा पद्धतीने ते त्यांच्यावर कारवाई करणार आहे। आणि उद्यापासनं म्हणजे ते रिक्षावाले जे आहे त्यांच्यावर त्यांचे आताच PI साहेबांनी सांगितलं की आम्ही त्यांच्यावरती कारवाई करायला सुरुवात करणार असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिल्यानंतर आम्ही आमच्या प्रशासनाशी बोललो आणि त्या बोलणं झाल्यानंतर त्यांनी आश्वासन दिल्यानंतर आम्ही आमच्या चालकांना ज्या ड्युटी आहे त्या ड्युट्यांवरती पाठवून दिली। या घटनेनंतर नाशिक रोडला जाणाऱ्या आणि येणाऱ्या बस फेऱ्यांवर मोठा परिणाम झाला। तर वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या काही बसेस शहरातून पोलिसांनी काही प्रमाणात हलवल्या आहेत।
गाडेकर मळा येथील सिटीलिंक बस डेपो इथं सिटीलिंक कर्मचाऱ्यांनी आंदोलन करून मारहाणीचा निषेध व्यक्त करीत संबंधित रिक्षा चालकावर कारवाईची मागणी केली आहे. नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर सिटीलिंक चालकांनी आंदोलन थांबवून बसेस पुन्हा पूर्ववत सुरू केल्या आहेत. स्थानिक रिक्षा चालकांनी मारहाणीच्या घटनेचा निषेध केला असून रस्त्यावर बाहेर आडव्या रिक्षा लावून काही जण दादागिरी करत असतात. त्यांच्या कारवाईची मागणी नालंदा रिक्षा स्टँड अध्यक्ष अभि भालेराव यांनी केली. पोलीस उपनिरीक्षक दिलीप मते, संजय मोरे, विजय गावाते, सुधीर काकड, अनिल पवार यांनी बस चालकांची समजूत काढून बस स्टँड इथं झालेली कोंडी मोकळी केली. मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड.